नमस्कार. आजचा चर्चासत्र म्हणजे दिग्गज लोकांचं असं आपण म्हणू शकतो. तर जे लोक कॉपरेटिव्ह सोसायटी, लॉयर्स, आर्किटेक्ट आणि आय थिंक माझा वयापेक्षा एक्सपिरियन्स त्यांचं जास्त आहे असे दिग्गज लोक आहेत. तर आज पहिला मुद्दा जे आहे ते रिडेव्हलपमेंट आणि म्हाडा हे पहिले चर्चासत्र आहे. त्याच्यानंतर आर्किटेक्ट्स म्हणजे UDCPR, खूप नवीन नवीन गोष्टी आलेत. तर याच्याबद्दल आर्किटेक्ट्स लोक जे माहिती सांगणार आहे ते, आणि सगळ्यांचा आवडता मुद्दा लीगल प्रॉब्लेम्स, डिस्प्यूट्स, आणि आमच्याकडे हे भांडण झालं, ते भांडण झालं, कन्व्हेन्स झालं नाही आहे हे. तर याचं मार्गदर्शन आपल्याला खुर्जेकर सर, कर्जतकर सर आणि परब सर करणार आहेत. आणि त्याच्यातनं मार्ग कसं काढायचं, आणि खुर्जेकरचा मला फोन केला होता आणि त्यांनी सांगितलं की मी काही जजमेंट सांगणार आहेत, म्हणजे हायकोर्टचं जजमेंट झालं आहे, तर एका जजमेंटमध्येच आपल्याला क्लॅरिटी येईल. तर ते बहुतेक आय थिंक खूप मुख्य आज प्रकरण आहे जे बहुतेक सोसायटी लोकांना पाहिजे असतं. ओके, तर वेळ न घालवता मी आमंत्रित करतो सुहास पटवर्धन सरांना. विश्वास कुलकर्णी सरांना, श्रीपाद खुर्जेकर सरांना आणि श्री प्रसाद परब सरांना आणि वसंत कर्जतकर सरांना. तर आजच्या चर्चासत्र कॉपरेटिव्ह सोसायटी फेडरेशन बरोबर ड्रीम्स रिडेव्हलप, आम्ही हे रिडेव्हलपमेंट एक्सपो संकल्पना मांडली होती. आणि भारतातला पहिला रिडेव्हलपमेंट एक्सपो होता, नवीन प्रकरण होता आणि आम्ही नवीन प्रकारे आम्ही हे केलं. सुहास पटवर्धन सरांचा याच्यात खूप मोठा पाठिंबा होता. चर्चासत्र पण सुहास सरच करणार आहेत. तेच मी सुहास सरांना बोलत होतो की तुम्ही असे आहात की तुम्ही प्रश्न पण विचारणार तर उत्तर पण देणार, तर म्हणजे बाकी लोकांचं गरज आहे का, पण हे लोक जास्त तज्ज्ञ आहेत. तर पहिला प्रश्न जे मी विचारून नंतर मी मंच सोडून जातो, रिडेव्हलपमेंट म्हणजे काय हे बहुतेक लॉयर्सकडनं आणि आर्किटेक्ट्सकडनं हे जाणून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. तर पहिला प्रश्न जे आपण सुरुवात करणार आहोत ते रिडेव्हलपमेंट म्हणजे काय, आणि बाकीचं चर्चासत्र जे आहे ते सुहास सर करतील. एक मिनटं, मी जरा पहिल्यांदा परिचय करून देतो. तुम्ही तर केलेलाच आहेत. मी पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण महासंघ आणि रिडेव्हलपमेंट हे आमचे ड्रीम्स रिडेव्हलप लक्ष्मी नारायण यांच्या वतीनं सगळ्यांचं स्वागत करतो. हा अशा प्रकारचा एक्सपो प्रदर्शन हे पहिलाच प्रयोग आहे भारतातला की ज्या विकसकांना पण आपण एकत्र आणलेले. नाही तर विकसकांची वेगवेगळी त्यांची प्रदर्शन होतात, आपण वेगवेगळ्या मिटिंग घेतो, प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट, आर्किटेक्ट वेगळ्या पातळीवर असतात. या सगळ्या घटकांना एकत्र आणण्यासाठी हा पहिला प्रयत्न आहे आणि त्याला आपल्याला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. आपल्याकडे आमचे ॲडव्होकेट परब आहेत, हे हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टात प्रॅक्टिस करतात आणि हे सहकारातले तज्ज्ञ ॲडव्होकेट आहेत. आमचे महाराष्ट्र हाऊसिंग फेडरेशनचे ॲडव्होकेट आहेत, तज्ज्ञ संचालक म्हणून आहेत. त्याचप्रमाणे आर्किटेक्ट विश्वास कुलकर्णी गेले 50 वर्ष आर्किटेक्ट करतात, त्यांच्याकडे 250-300 फर्म्स आहेत आणि सोसायट्यांसाठी ते तळमळीनं गेले अनेक वर्ष पुण्यात काम करत आहेत. ॲडव्होकेट खुर्जेकर साहेब या खरंच दिग्गज आहेत की यांची सगळ्यांची मी ओळख करून देण्याची आवश्यकता नाही, पण पुणेकरांना सगळ्यांना माहिती देत. परत एकदा उजळणी करतो आहे. ॲडव्होकेट खुर्जेकरांची तिसरी पिढी आहे आणि ते गेले अनेक वर्ष त्यांचे सहकारातले तज्ज्ञ आहेत. आणि कर्जतकर सर तर याच्यातले मर्ष आहेत, म्हणजे 50 वर्ष ते प्रॅक्टिस आहे आणि 12 त्यांचे पण अध्यक्ष होते. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की गेले 30-40 वर्ष सोसायट्या की अपार्टमेंट्स 80-90 सालानंतर झाल्यानंतर या पुनर्विकासासाठी आलेल्या आहेत. आणि पुणे जिल्ह्यात 18,000 गृहनिर्माण संस्था आहेत आणि त्याच्यापैकी साधारण 30 ते 40% म्हणजे 5 ते 6,000 गृहनिर्माण संस्था की अपार्टमेंट्स या पुनर्विकसनासाठी आलेल्या आहेत. आणि त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा क्रुशल पार्ट आहे की हे कशा पद्धतीने करावं, त्याच्यात कुठले कुठे अडचणी येतात, पुनर्विकास काय, म्हणजे आपण सगळं आता तज्ज्ञ लोकांकडून ऐकून घेणार आहोत. अनेक चर्चासत्र आपण ऐकलेले आहेत. या निमित्तानं आम्ही एक वेगळी मार्गदर्शिका पण काढली आहे आणि याच्यानंतरही आमच्या फेडरेशनचं आपल्याला सगळ्यांना आमच्या सहकार दरबार की याच्यातून उपलब्ध असतात. मी
पहिल्यांदा ॲडव्होकेट परब साहेबांना विनंती करतो की रिडेव्हलपमेंट म्हणजे काय याच्याविषयी जर आपण त्यांनी माहिती द्यावी, पुनर्विकास याविषयी माहिती द्यावी प्लीज. येस, थँक्यू. आपण सिव्हिल इंजिनिअरिंग टर्ममध्ये ज्या वेळेला कन्स्ट्रक्शन, पहिलं रिडेव्हलपमेंटच्या अगोदर रिकन्स्ट्रक्शन, रिडेव्हलपमेंट हे टर्म्स जे आहेत ते मॅच होतात. मग कन्स्ट्रक्शन काय किंवा डेव्हलपमेंट काय, तर ज्या वेळेला एखाद्या प्लॉटवरती कुठलंही कन्स्ट्रक्शन ॲक्टिव्हिटी आपण करतो विथ अप्रुव्हल्स घेऊन, म्हणजे त्या प्लॉटला जेव्हा डेव्हलप करतो, त्याला एक स्वरूप देतो, त्याला आपण डेव्हलपमेंट बोलतो. आणि कालांतराने काही दिवसांनी ज्या वेळेला ती बिल्डिंग जर्जर होते, म्हणजे आपल्याकडे बायलॉ नंबर 76मध्ये ती प्रोव्हिजन आहे स्ट्रक्चरल ऑडिटची, की 30 वर्षानंतर तुम्हाला कंपल्सरी 3 वर्षानंतर ऑडिट करायचं आहे, दर 3 वर्ष ऑडिट करायचं आहे. मग हे ऑडिट का आलं, तर ज्या वेळेला बिल्डिंग जर्जर होते त्यावेळेला मेजर स्ट्रक्चरल रिपेअर्स त्या बिल्डिंगमध्ये येतात. आणि अजून काही कालांतराने की हे मेजर स्ट्रक्चरल रिपेअर्स जे आहेत ते अफोर्डेबल नसतात. म्हणजे बिल्डिंग एवढी जर्जर होते की काही स्ट्रक्चरल रिपेअर्स करण्यापेक्षा बिल्डिंग डिमॉलिश करून ती पुन्हा बांधणं हे सोयीचं होते, किंवा याला आपण फिजिबल बोलतो, वायेबल बोलतो. आणि मग जर आपल्याकडे डेव्हलपमेंट कंट्रोल रेग्युलेशन्स प्रमाणे आपल्याकडे जर FSI असेल आणि आपल्याला रिडेव्हलपमेंट करणं म्हणजे परत तोडून बांधणं हे जर सोपं सोयीस्कर होत असेल, तर मग आपण इन्स्टेड ऑफ रिपेअरिंग मेजर स्ट्रक्चरल रिपेअर्स करण्यापेक्षा आपण ती बिल्डिंग डिमॉलिश करून रिकन्स्ट्रक्शन करतो किंवा रिडेव्हलपमेंट करतो. एक सांगू इच्छितो फक्त, हाऊसिंग सोसायटीचं पूर्वीचं डेफिनेशन म्हणजे 2019चा आपला अमेंडमेंट ॲक्ट आलेला आहे, आपल्याकडे हाऊसिंगसाठी स्वतंत्र चॅप्टर आलेला आहे. आणि ह्याच्या अगोदर हाऊसिंग सोसायटीचं डेफिनेशन जर आपण पाहिलं असतं महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्टमध्ये, तर त्या हाऊसिंग सोसायटीच्या डेफिनेशनमध्ये फक्त 2 ऑब्जेक्ट दिले होते. पहिलं ऑब्जेक्ट होतं टू प्रोव्हाइड ओपन प्लॉट्स फॉर ड्वेलिंग युनिट्स, फ्लॅट्स एक्सेट्रा. आणि हे ऑब्जेक्ट समजा ड्वेलिंग युनिट्स, फ्लॅट्स युनिट्स जे आहेत ते ऑलरेडी कन्स्ट्रक्टेड असतील, तर मग सेकंड ऑब्जेक्ट दिलं होतं की टू प्रोव्हाइड कॉमन ॲम्युनिटीज अँड सर्व्हिसेस. आता तिसरं ऑब्जेक्ट जे आहे ते आपल्या हाऊसिंग सोसायटीच्या डेफिनेशनमध्ये नवीन चॅप्टर जो इनकॉर्पोरेट झालेला आहे सेक्शन 154(B)(1) सबक्लॉज 17मध्ये तिसरं ऑब्जेक्ट इनकॉर्पोरेट केलेलं आहे, ते म्हणजे रिकन्स्ट्रक्शन आणि रिडेव्हलपमेंट ऑफ द प्रॉपर्टी बाय यूजिंग द पोटेन्शियल ऑफ द लँड. म्हणजे कायदाही ॲज द सोसायटी चेंजेस द लॉ ऑल्सो चेंजेस. 2019मध्ये आपल्याला नवीन तिसरं ऑब्जेक्ट आलं. तिसरं ऑब्जेक्ट येण्याचं कारणही तेच होतं की पूर्वी वाद असा होता की रिडेव्हलपमेंट जो आहे वेदर इट इज देअर ॲज अ ऑब्जेक्ट ऑफ द सोसायटी ऑर नॉट. आणि 91 खाली जेवढे पण डिस्प्यूट कोऑपरेटिव्ह कोर्टात चालत होते त्याच्यामध्ये हाच वाद होता. तो वाद जो आहे तो आपल्या या कायद्याने आता स्पष्ट केलेला आहे. मग हे थोडक्यात रिडेव्हलपमेंटचा आपण हाऊसिंग रिलेटेड करून पाहायचा प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद परब साहेब. आपल्याला म्हणजे परब साहेबांचं एक वैशिष्ट्य असं आहे की ते कायद्यातली क्लिष्टता त्या सोप्या भाषेत सांगतात आणि त्यामुळेच आमच्या फेडरेशन आणि त्याच्या म्हणजे सुदैवापैकी असं आहे की सहकार खातं देखील त्यांचं बायलॉज अमेंडमेंट असू देत किंवा कुठल्या आपण आता जे इलेक्शन रूल्स याच्यासाठी सहकार खातं देखील गव्हर्नमेंटच्या लेवलला देखील ते त्यांचा सल्ला घेतात. धन्यवाद. आता रिडेव्हलपमेंट करताना काय काय अडचणीत आपण विश्वास कुलकर्णी सर आपल्याकडे आर्किटेक्ट या अँगलने ते आपल्याला माहिती सांगतील. पुनर्विकास. नमस्कार मंडळी. रिडेव्हलपमेंट ही संज्ञा आता प्रचलित होऊ लागलेली आहे, परंतु याचा उगम काही आत्ताच झाला आहे असं नाही आहे. पूर्वीपासून रिडेव्हलपमेंट ही एनव्हिसेज केली होती. त्याप्रमाणे आपण सिंकिंग फंड जमा करायचा असतो सोसायटीने. त्या पैशातनं इमारत 20 वर्षांनी म्हणा 50 वर्षांनी म्हणा नवीन बांधकाम होऊ शकेल असा पैसा तयार करणं हे सोसायटीवरती. पूर्वी आम्हाला जे कॉलेजमध्ये शिकवलं होतं त्याप्रमाणे असं होतं की सोसायटीने एवढे पैसे त्या टेन्युअरमध्ये जमा करायचे की जी बिल्डिंग पाडून नवीन बांधायची. आता काय झालं आहे की नवीन बिल्डिंग बायलॉजप्रमाणे ॲडिशनल FSI परमिसिबल झाला आहे. तो ॲडिशनल परमिसिबल FSI झाल्यामुळे रिडेव्हलपमेंट करताना कोणाच्याही खिशात तवसीस न लागता उलट असलेल्या एरियामध्ये वाढ करून मिळते आणि उरलेला FSI बिल्डर बांधून बाहेर विकतो आणि त्या येणाऱ्या पैशातनं पुनर्निर्माण होऊ शकते. अशी एक नवीन कल्पना दृढ झालेली आहे.
आणि याचा परिणाम असा झाला आहे की लोक हे विसरून गेलेत की समजा एखादी सोसायटी आहे, एक 12 मेंबर आहेत, त्यांना असं काही कंपल्शन नाही आहे की त्याने 12 मेंबरचे फ्लॅट फुकटच व्हायला पाहिजेत किंवा वाढवूनच मिळायला पाहिजे. माझ्याकडे अशी पण गिरायकं आहेत की अशा पण सोसायटी आहेत की ज्यांना वाढवलेली एरिया संपूर्ण त्यांच्यासाठीच ठेवायची आहे. म्हणजे दे आर रेडी टू कॉन्ट्रीब्यूट फॉर द कन्स्ट्रक्शन कॉस्ट. नो दॅट ऑल्सो इज अ व्हायबल अँड गुड अल्टरनेटिव्ह फॉर सोसायटी नॉट टू सेल एनी फ्लॅट्स आउटसाईड बट डिस्ट्रीब्यूट द ॲडिशनल FSI टू द मेंबर्स ओनली. तर अशाप्रमाणे पुनर्निर्माण करता येतं. पुनर्निर्माण करताना येणाऱ्या अडचणी या प्रचंड आहेत आणि सक्सेस रेट जर बघितला सोसायटीचा पुनर्निर्माणाचा तर हा फारच कमी आहे आणि याबद्दल मी अत्यंत व्यथित आहे. सोसायटीचं खरं म्हणजे हा एक चांगली गोष्ट आहे की रिडेव्हलपमेंटला सरकारने मान्यता दिलेली आहे. सरकार काही सवलती देण्याचा पण विचार करत आहे. या दृष्टिकोनातून सोसायटींनी पुढे येऊन रिडेव्हलपमेंट करणं हे भाग आहे. करणं हे भाग आहे म्हणण्यापेक्षा करणं ही काळाची गरज आहे. तर हे काळाची गरज ओळखून सोसायटीने मन घालून त्यातनं आपलं निर्माण कसं होईल ह्याचा विचार केला पाहिजे. धन्यवाद कुलकर्णी साहेब. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की आपण 25-30 वर्ष झाल्यानंतर आपल्याकडची ड्रेनेज लाईन खराब होते, वॉटर लाईन खराब होते, पूर्वीच्या यांना लिफ्ट नसतात आणि आता या करोनाच्या पार्श्वभूमीवर सगळ्यांना वेगळ्या रूमची जरूर लागलेली आहे. म्हणजे वर्क फ्रॉम होम असेल किंवा शाळा कॉलेजही घरनंच करत असतात. त्यामुळे एका नवीन कन्सेप्ट आली काही वर्क फ्रॉम होम आणि याच्यामुळे एक ॲडिशनल रूम लागते. पूर्वी आपल्याकडे पाहुणे केव्हा यायचे, आता प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल म्हणजे मुलांना देखील वेगळी खोली लागते. त्यामुळे ही काळाची गरज आहे आणि त्यापासून रिडेव्हलपमेंट आवश्यक आहे हे सगळ्यांना आपल्याला माहितीच आहे. तर खुर्जेकर साहेब आपले जरा काही रिडेव्हलपमेंट याच्याविषयी सांगितलं तर बरोबर आहे. सर्वप्रथम मी सुहास पटवर्धन आणि लक्ष्मीनारायण यांना धन्यवाद देतो किंवा आभार मानतो. अशा तऱ्हेचा एक्सपो रिडेव्हलपमेंटचा त्यांनी अरेंज करणं हे खरोखर काळाची गरज आहे. आणि आपण नुसतं पुनर्विकास या संबंधातले कधी महाराष्ट्र टाइम्स, कधी सकाळ, कधी टाइम्स ऑफ इंडिया इथले लेख वाचतो. अडचणी प्रत्यक्ष प्रॅक्टिकल वेगळ्या असतात आणि मग वकिलाकडे जायला लागतं. बऱ्याचदा असं होतं की ही रिडेव्हलपमेंट करताना येणाऱ्या अडचणी, मी नेहमी माझा एक थोडं विषयांतर झालं चालेल का, आमचा अनुभव जास्त प्रॅक्टिकल आहे. कारण वी गो बाय द डिसिजन्स, थोडंसं मराठी इंग्रजी मिक्स राहील. वी गो बाय डिसिजन और अ डिक्टम लेट डाऊन बाय द हायकोर्ट और सुप्रीम कोर्ट. शेवटी कसं आहे, अगदी साधी गोष्ट, माझं स्वतःचं कुटुंब खूप मोठं आहे. कोणतरी भेटतं मला, विचारतं, अरे आमची संस्था आहे ना काही करत नाही. म्हटलं काही करत नाही म्हणजे काय करत नाही? नाही, मीटिंगच होत नाही. आम्ही रिडेव्हलपमेंट कसं करायचं? आमची साधी जनरल बॉडीला 10 माणसं पण येत नाहीत. मग आम्ही कशी रिडेव्हलपमेंट करायची? आम्हाला तर करायची आहे. त्यातले 2-4 लोक उत्साही असतात, बाकीच्यांना ही रिडेव्हलपमेंट हवी असते, पण त्यांना कोणीतरी पुश देणारा किंवा नेमकं काय आहे. बऱ्याच लोकांना पहिल्या 1-2 सभेनंतर कोणीतरी अडचण निर्माण केल्या की खूप कष्टदायक किंवा क्लेशकारक आहे आणि यामध्ये खूप लिगल कॉम्प्लेक्सिटीज आहेत. मग कोणीतरी ज्याला नको आहे तो म्हणतो मला रिडेव्हलपमेंट नको आहे. मग तिथून सुरू होतो वाद. मग पहिले जे काही उत्साही लोक असतात तेही नसतात. आणि आता बऱ्याच ठिकाणी असं झालं की ज्या ठिकाणी रिडेव्हलपमेंट आपण पुण्यापुरता जर विचार केला तर जो भाग आहे रिडेव्हलपमेंट करण्याचा, म्हणजे ज्या इमारती 30 वर्षापेक्षा जुन्या आहेत किंवा ज्या मोडकळीला आल्यात आणि ज्यांना पुनर्विकास आवश्यक आहे, तिथं मुख्यत्वे करून वृद्धग्रस्त राहतात. दे आर अनेबल टू पार्टिसिपेट पर्सनली. त्यांची मुलं सगळी अमेरिका अमुक तमुक या ठिकाणी असतात किंवा त्यांच्या कामामुळे किंवा व्यग्र इतर गोष्टींमुळे ते येऊ शकत नाहीत. मग अशा वेळेस काय करावं, कुठून सुरुवात करावी? नुसतं सर्क्युलर वाचून उपयोग नाही.
हा प्रश्न वारंवार आम्ही क्रेडाईमध्ये नेला आहे, अनेक संघटनांमध्ये नेला आहे, सुहास सरांना पण माहिती आहे. आणि आम्हाला नेहमी मला स्वतःला वैयक्तिक असं वाटतं की समबडी हॅज टू गाईड देम, आणि म्हणून हा एक्सपो हा खूप चांगला आहे त्यातला आणि म्हणून त्यांना धन्यवाद देणं आवश्यक आहे. सगळ्यात पहिल्यांदा जर विचार केला तर असं लक्षात येईल की 3 जानेवारी 2009च्या सर्क्युलरनंतर 4 जुलै 2019चं सर्क्युलर आलं. काय बदल झाले? थोडेफार बदल झाले तरी त्याचं लेटर अँड स्पिरिटमध्ये सरकारची पण अशी इच्छा आहे शासनाची की बुवा पुनर्विकास करायला पाहिजे, आणि त्यामध्ये जर काही अडचणी असतील तर त्या वेळोवेळी सुटल्या पाहिजेत. पण या अडचणी सुटायला मुळामध्ये या गव्हर्मेंट रिझोल्युशन जो आहे तो कलम 79 सेक्शन 79A महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट खालचा हा GR आहे. आम्ही वारंवार याबाबत अनेकदा चर्चा केली आहे. त्यामध्ये जर आपण मराठीतल्या GRमध्ये जर बघितलं तर शब्द आदेश नसून निदेश आहे. तिथून सुरुवात होते इंटरप्रिटेशनची. आता निदेश आहे म्हटल्यावर प्रॉब्लेम असा पुढे आला की अरे आपण बऱ्याचदा माझ्याकडे लोक जेव्हा येतात वकील म्हणून सल्ला म्हणून विचारायला येतात तेव्हा ते असं विचारतात पहिल्यांदी की आमच्याकडे सगळ्यांचे कन्सेंट आम्ही घेतले, चेअरमन किंवा 2-3 जणं येतात, आम्ही एक रिडेव्हलपमेंट कमिटी स्थापन केली आहे आणि आम्ही सगळ्यांचे कन्सेंट घेतलेत, ही जनरल बॉडी झाली आणि ते आधी निम्म्या गोष्टी केलेल्याच असतात आणि मग ते आमच्याकडे येतात आणि मग विचारतात की आता काय करायचं, यातल्या काही गोष्टी नाहीत. म्हणजे अगदी रिसेंटली एक सोसायटी आली, त्यांनी सगळं पुरं केलं, पण 2-3 गोष्टी अशा होत्या की त्या सर्क्युलरमध्ये किंवा गव्हर्मेंट रिझोल्युशनमध्ये न दिलेल्या 2-3 गोष्टी त्याची पूर्तता केली नव्हती. मग अशा वेळेस आपल्याला गायडन्स काय? आपण रजिस्ट्रारकडे गेलो, गायडन्स काही प्रमाणात मिळतो, सहकार आयुक्तांकडे गेलो, त्यांच्याकडनं काही प्रमाणात मिळतो, पण आपली स्पेसिफिक केस घेऊन आपण गेलो तर आपल्याला महिने वाट पाहायला लागते. मग अशा वेळेस गायडन्स कसा असतो? तर हा गायडन्स एखाद्या जजमेंटमधनं येतो आणि यासाठी 2-3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. जर मला पटवर्धन सरांनी परवानगी दिली तर आत्ताच बोलतो, नाहीतर आपण नंतर हा विषय घेणार आहोत. हां. धन्यवाद. आपण काय करणार आहोत, एकेका विषयावर आपण घेतोय चर्चासत्र. म्हणून मी ज्यावेळेस परत माझ्याकडे येईल त्यावेळेस मी तुमच्याकडे येणार समजून सांगतो. आत्ता आपण 2 मुद्द्यावर हे केलं की सभासदांची उदासीनता हा ॲक्च्युली फार मोठा गंभीर विषय आहे. त्यामुळे आपण कायद्यातही बदल केले. जेव्हा 57 घटना सुरू झाली आपल्याला माहिती असेल तर 2014मध्ये ॲक्टिव्ह मेंबर्स आणि इनॅक्टिव्ह मेंबर्स केलेले हळूहळू पेनल्टी लावायच्या पुढं आपण येतोय. आता सहकार परिषदेचे बाळासाहेब अनसकर आहेत, त्याच्यावर तो विषय ऑलरेडी घेतलेला आहे. पण तो आता हाऊसिंग सोसायटीला ॲक्टिव्ह इनॅक्टिव्ह गेलाय. नाही, त्याच्यात त्यांना मतदान करता येणार इथपर्यंत सुरुवात झाली. हळूहळू त्याच्यात सुधारणा होतील. पण कारण आपल्याला त्याच्यात जसं एक्सपल्शन ऑफ मेंबरशिप फाशी शिक्षासारखं आपल्याला तिथं जायचं नाही आहे, पण निदान त्याचा सहभाग वाढावा गृहनिर्माण संस्थांच्या याच्यात कामकाजात, याच्यासाठी आपण प्रयत्न करतो. याच्यासाठी याच मुद्द्यावर मी अजून एक सांगतो की 2019मध्ये जो कायद्यात बदल झालेला आहे त्याच्यात असोसिएट मेंबर ही संकल्पना आली आहे. त्यामुळे पुढच्या पिढीला मी आपलं फ्लॅट असेल किंवा प्लॉट असेल हे आपल्या स्वतःच्या नावावर राहतो, पण माझ्या पुढच्या पिढीला मी असोसिएट मेंबर म्हणून देऊ शकतो आणि त्याच्यात तो सगळ्याच्यात भाग घेऊ शकतो. ही कायद्यात सुधारणा झाली आहे आणि त्यामुळे सरकार आपलं बरंच प्रोग्रेसिव्ह आहे. आता मी कर्जतकर सरांकडे येतो. VD कर्जतकर ॲडव्होकेट म्हणजे पुण्यातले महर्षी सरकारतले गेले, अनेक वर्ष तज्ज्ञ आहेत आणि अनेक संस्थांना त्यांनी मार्गदर्शन केलं आहे, गायडन्स दिलेलं आहे. सर.
नमस्कार. आत्ता माझे मित्र कुर्जेकर यांनी आपल्याला काही गोष्टींचं चांगलं एक्सप्लेनेशन केलेलं आहे. त्याच्या पुढचा पार्ट जो आहे या रिडेव्हलपमेंटमध्ये सर्वात मोठी जी अडचण येते ती की सर्व सभासदांचं एकमत होणं हे फार अवघड जातं. आता एकमत ही मनुष्य स्वभाव म्हटल्यानंतरही न होणारी गोष्ट आहे आणि एकापेक्षा अधिक लोक असले तर घरात होत नाही तर बाहेरसुद्धा होतं की नाही हा आपण प्रश्न बघतो. तर त्यामुळे जास्तीत जास्त त्याग हा दोन्ही पक्षांनी करणं याला जास्ती महत्त्व आहे. की आपल्याला एखादी जर आपलं घर समजा एक 700-750 स्क्वेअर फुटाचं असेल ते आपण एक 30-35 वर्षापूर्वी अतिशय काबाड कष्टाने उभं केलं असेल आणि ते आपल्याला पुन्हा नवीन बांधून मिळतं आहे. तर नुसतं नवीन बांधून मिळत नाही तर त्याच्यामध्ये भर पडते आहे, एरिया वाढतो आहे, आपलं क्षेत्र वाढतं आहे, आपल्या सुखसोयी वाढत आहेत. तर त्याचा विचार हा सर्वंकष प्रकारे केला पाहिजे आणि आपलं एकटंच नाही तर आपल्या सगळ्या या सोसायटीमधल्या किंवा अपार्टमेंटमधल्या सर्व सभासदांचा एकत्र कॉमन फायदा होतो आहे. हा विचार हा सर्वंकषाने झाला पाहिजे. हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. आता कायद्याने आपल्याला खूप मोठं संरक्षण दिलं आहे. आमच्या कोऑपरेटिव्ह ॲक्टच्या सेक्शन 36 प्रमाणे आपली सहकारी सोसायटी ही आता एक स्वयंचलित सोसायटी की ज्याला जास्तीत जास्त अधिकार प्राप्त झाले अशी दिलेली आहे. तिचा गव्हर्नन्स हा आपणच करायचा असतो, ज्याला लोकल सेल्फ गव्हर्नमेंट म्हणतो आपण, हे आपण आपल्याच परीने करत असतो. तर ते करत असताना सर्व सभासदांचं हित पाहणं आणि त्यामध्ये कोणत्याही आत्ताच्या दुसरं सर्क्युलर यांनी सांगितलं 2019ला सांगितलं जुलैमध्ये, त्याच्यामध्ये त्यांनी जो एक शब्द वापरला आहे तो फार महत्त्वाचा आहे आणि तो शब्द म्हणजे ट्रान्सपरन्सी. आता हे ट्रान्सपरन्सी याच्यावर हा विषय एवढा भर देण्याचं कारण काय की बऱ्याच सोसायट्यांमध्ये असा काही लोकांना सर्वांना अनुभव आलेला आहे किंवा आम्हाला सगळ्यांना येतो, आर्किटेक्ट साहेबांना आलं आहे, वकिलांना तर आम्हाला रोजच येतो की चेअरमन, सेक्रेटरी किंवा काही ठराविक लोक पुढाकार घेतात आणि त्यांच्याबद्दल अनावश्यक शंका हे इतर सभासद घेत असतात. आता त्यामुळे म्हणून या दोन्ही जरी त्याच्यामध्ये आदेश आहे का विदेश आहे हा क्षणभर आपण बाजूला ठेवू, पण एक एकत्रित काम करणारी संस्था जेव्हा असती त्यावेळेला जास्तीत जास्त काय पाहिजे की सर्वांच्या हिताच्या दृष्टीने सर्व गोष्टी या स्वच्छपणे पारदर्शकपणे सर्वांपुढे आल्या पाहिजेत हे दिसलं पाहिजे. आणि त्याकरता हे दुसरं जे सर्क्युलर काढलं गव्हर्नमेंटने जुलै 19मध्ये त्याच्यामध्ये त्यांनी ट्रान्सपरन्सी हा शब्द वापरला आणि त्या ट्रान्सपरन्सी जास्तीत जास्त असली पाहिजे की त्यामुळे लोकांचा विश्वास वाढेल, सभासदांचा विश्वास वाढेल. कारण शेवटी आपण तिसऱ्याच्या हातामध्ये आपली प्रॉपर्टी देतो आहे, त्याला आपलं घर पाडायला परवानगी देतो आहे, तो आपल्याला विशिष्ट मुदतीमध्ये बांधून देणार आहे, भाडं देणार आहे, नवीन जागा बांधून देणार आहे, सुखसोयी देणार आहे. या सगळ्या पुढच्या गोष्टी ज्याला आपण कॉन्टिंजंट म्हणतो, पुढं घडणाऱ्या गोष्टी आहेत. पण त्याच्यापूर्वी ते करताना आपण जो माणूस निवडतो किंवा जी संस्था व्यक्ती निवडतो ती तेवढी कॅपेबल आहे का, त्याचा अनुभव काय, त्याने आत्तापर्यंत किती कामं केलीत, त्याच्याबद्दलचं जनमतामध्ये एकंदर मत काय, या सर्व बाबींचा विचार हा रिडेव्हलपमेंटमध्ये करावा लागतो. आणि म्हणून हे सर्क्युलर्स आदेश किंवा हा विदेश हा विचार न करता, आदेश न समजता ते मॅन्डेटरी आहेत का, डायरेक्ट काय आहे हा आपण कायदेशीर जेव्हा वेळ येईल तेव्हा बघू. परंतु तो जर आपण त्याचा तंतोतंत नाही तरी 70-80% जरी फॉलोअप केला तरी हे रिडेव्हलपमेंट सुलभ होतं असा सर्वांचा अनुभव आहे. आणि आत्तापर्यंत पुण्यामध्ये ज्या ठिकाणी रिडेव्हलपमेंट्स पूर्ण झालीत त्या ठिकाणी ही ट्रान्सपरन्सी लोकांनी दाखवली, पुढाकार घेतला, सर्वांनी त्याच्यामध्ये हातभार लावला, त्यामुळे ह्या गोष्टी होऊ शकल्या. आता तर नवीन सरकारने महानगरपालिकेने सरकारचे त्यांना आदेश देऊन नवीन आपल्याला ॲडिशनल FSI देऊ केला. भले तो आपण विकत घ्यायचा असेल, खर्च करायचा असेल, पण तरीसुद्धा त्याच्यामध्ये मोठा फायदा आहे. त्यामुळे हे रिडेव्हलपमेंट आता सोपं झालेलं आहे किंवा दृष्टिक्षेपात आलेलं आहे. तर त्याचा आपण फायदा घ्यावा असं मला या परिसंवादाच्या निमित्ताने वाटतं. अगदी बरं, धन्यवाद सर. काय आहे आपण बघितलं असेल तर 2014-15 म्हणजे आपण थोडक्यात हे बघितलं तर नोटबंदी, रेरा वगैरे या भरपूर गोष्टी होऊन गेलेल्या आहेत. त्यानंतर नुकताच कोरोना होऊन गेलेला आहे आणि आता परत लोक रिडेव्हलपमेंटला पुनर्विचार करू लागले आहेत. म्हणून आपण याच्यावर हा विषय घेतला आहे महत्त्वाचा. कारण आता सुदैवानं कशाचं शॉर्टेज नाही आहे, म्हणजे स्टील, वाळू, खडी, सिमेंट, इवन बँक फायनान्स. त्यामुळे आपण ते पुढच्या चर्चासत्र तो घेणारच आहोत. आपण यात एका दुसऱ्या मुद्द्याकडे येऊया की पुण्यात किंवा मुंबईला
म्हाडाच्या बऱ्याच पूर्वीच्या कॉलनीज आहेत. आता पुण्यासारख्या ठिकाणी गोखले नगर आहे, येरवड्याला आहे, लोकमान्य नगर आहे, आगरकर नगर आहे आणि या सगळ्यांच्या गृहनिर्माण संस्था आता 30, 40, 50, 60 वर्ष झालेली आहेत. या जेव्हा पुराच्या आधीच्या किंवा त्याच्यानंतरच्या वेळेला या सगळ्या गोष्टी झाल्या होत्या आणि यांना म्हाडाचे रूल्स थोडे वेगळे आहेत. मी आता युनिफाईड डी सी रूलमध्ये भरपूर दिले असेल तर त्याविषयी जरा ॲडव्होकेट परब साहेब आणि विश्वास कोटींनी आपल्याला जर मार्गदर्शन सांगितलं बरं. कारण म्हाडा हा वेगळा इफेक्ट आहे, त्याच्याविषयी काय काय काळजी घेतली पाहिजे, काय काय त्याचे, कारण तुम्ही स्वतः अनेक मुंबईत तुम्ही त्याविषयी डेव्हलपमेंट केली आहे. व ॲडव्होकेट परब सर म्हणजे म्हणजे ते स्वतः ॲडव्होकेट तर आहेतच, प्लस ते इंजिनियर पण आहेत, त्यामुळे टेक्निकल आणि दोन्ही त्यांना माहिती आहे आणि स्वतः अनुभव आहे. त्यांचे PMC प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंटमध्ये अनेक वर्ष त्यांनी काम पण केलेलं आहे. मग आता आमच्या फेडरेशनकडे आले. धन्यवाद. साहेब, आपण म्हाडाकडे वळायच्या अगोदर 2 मिनटं आपण या रिडेव्हलपमेंटच्या ज्युरिस्प्रुडन्स ऐकूया आणि ज्युरिस्प्रुडन्स बघून आपण आतमध्ये शिरकाव करू म्हाडामध्ये, मग म्हाडाचे आपल्याला नियम कळतील. हो, चालेल. लोक आपल्याला विचारतात की राईट्स काय. आपण मगाशी उल्लेख केला की एक डेव्हलपर जो आहे ट्रान्सपरन्सी घेऊन त्याला निवडायचं आहे आणि मग हा डेव्हलपरला आपण राईट्स कुठले देणार आहोत. बरेच मनामध्ये भीती असते की हा आपले सगळे राईट्स तर हिरावून घेऊन जात नाही आहे ना. तर मग हा विषय काय आहे, तर हा विषय आपला रिलेट होतो ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी, आपला ॲक्ट 1882मध्ये. आणि तिकडे आपण एक एक्झाम्पल घेऊया की समजा ए नावाचा ग्रहस्थ ज्याचा 2010मध्ये त्याच्या नावावरती फ्लॅट आहे आणि आज आपण विचारलं तर आज बघतो तर बी नावाच्या ग्रहस्थाला फ्लॅट आहे. मग आपण त्या बी नावाला विचारतो की तो ए नावाच्या व्यक्तीला जो फ्लॅट होता तो तुझ्या नावावर कसा आला. मग तो बोलला मी विकत घेतलं. मग ह्याला आपण बोलतो ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी बाय ॲक्ट ऑफ पार्टीज. आणि मग ह्याच्यामध्ये अजून एक उदाहरण असं होतं की 2010मध्ये ए नावाच्या व्यक्तीला फ्लॅट आहे, आता बीचा फ्लॅट आहे. आपण विचारतो तुझ्या नावावर कसा आला, तर तो म्हटलं ए जे होते ते माझे फादर होते आणि त्यांनी विल केलं. मग ह्याला देखील आपण बोलतो ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी बाय ॲक्ट ऑफ पार्टीज. 2 उदाहरणामध्ये फरक काय आहे, तर पहिल्या उदाहरणामध्ये 2 पार्टीनी मिळून कॉन्ट्रॅक्ट केलेला आहे, त्याला आपण इंटरवायवोस कॉन्ट्रॅक्ट बोलतो. आणि दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये युनिलॅटरल ट्रान्सफर झालेला आहे, सिंगल व्यक्तीने ट्रान्सफर केलेला आहे. जेव्हा ते व्यक्ती वर गेले त्याच्यानंतर विल स्टार्ट स्पीकिंग. दोन्ही बाय ॲक्ट ऑफ पार्टीज आहेत. अजून एक उदाहरण घेऊया ज्याच्यामध्ये ए नावाच्या व्यक्ती होता 2010मध्ये, आज बी आहे. आणि मग त्याला विचारलं तर तो बोलतो की माझे फादर त्यांनी विल वगैरे केलं नव्हतं पण लिगल सक्सेशननी माझ्याकडे फ्लॅट आलेला आहे. ह्या ट्रान्सफरला आपण ॲक्ट ऑफ पार्टीज बोलत नाही, ह्याला आपण बोलतो बाय ऑपरेशन ऑफ लॉ. आणि ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी बाय ॲक्ट ऑफ पार्टीज, मग आपण ह्या रिडेव्हलपमेंटला जर लिंक केलं तर सेक्शन 5वर जावं लागेल ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टीच्या. आणि सेक्शन 5 ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्टमध्ये सांगितलेलं आहे की ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी इज अ ॲक्ट. मग अशी आपण म्हटलं ॲक्ट ऑफ पार्टीज. द ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी इज अ ॲक्ट बाय विच one living person conveys property in present or in future to other living person. मग आपल्याला कळतं की एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला ट्रान्सफर करत आहे प्रॉपर्टी, त्याला ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी बोलतो. मग यामध्ये प्रॉपर्टी शब्द जर आपण उल्लेख केला म्हणजे आपला प्रॉपर्टी जी आहे त्या प्रॉपर्टी इज अ बंडल ऑफ राईट्स. त्याच्यामध्ये बरेच राईट्स असतात. ओनरशिपचा राईट आहे, त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे. जर आपण कोणाला लीजवर प्लॉट दिला तर आपण एन्जॉयमेंटचे राईट्स दिले म्हणजे ओनरशिप परत आपल्याकडेच राहिली. जर आपण सेल आउट केला तर ओनरशिप ट्रान्सफर होते. तो ओनरशिप इज अ बंडल ऑफ राईट्स. मग आपण ज्या वेळेला रिडेव्हलपमेंट करतो त्यावेळेला ह्या बंडल ऑफ राईट्समधला एखादा राईट्स काढतो आणि तो आपण त्या डेव्हलपरला देतो. दॅट इज ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी वाया रिडेव्हलपमेंट. मग आपण त्याला ओनरशिप देतो का नाही, त्याला आपण फक्त पजेशन देतो. ते पजेशन एक स्पेसिफिक रिझनसाठी असतं, ते आहे की तू रिडेव्हलप कर, एवढ्या कालावधीमध्ये तू रिडेव्हलप करायचं आहे आणि त्यानंतर तू तिथून निघून जायचं आहे. सो दॅट इज वन ऑफ द इंटरेस्ट इकडे ट्रान्सफर झालेला आहे. हा थोडासा ज्युरिस्प्रुडन्स आहे आपल्या रिडेव्हलपमेंटमधला. आपण आता येऊया हा विषय म्हाडाकडे घेऊन. हा विषय सांगायचं कारण हेच होतं कारण जिकडे प्रायव्हेट लँड्स आहेत मग तिकडे आपण बघतो रिडेव्हलपमेंट कसं होतं. तर रिडेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, म्युन्सिपल कॉर्पोरेशन, जसं आमच्या मुंबईमध्ये BMC आहे. मग BMCकडे आम्ही प्लॅन सबमिट करतो आणि मग तिकडे आपल्याला पहिली परमिशन जी मिळते प्लॅन सबमिट केल्यावरती त्याला आम्ही IOD बोलतो, म्हणजे इंटिमेशन ऑफ डिसअप्रुव्हल. मग इंटिमेशन ऑफ डिसअप्रुव्हल मिळाल्यावरती आपण मेंबर्सना सांगतो की आम्हाला IOD मिळालेली आहे, तुम्ही बिल्डिंग आता तोडा, म्हणजे बिल्डिंग खाली करा. आम्ही बिल्डिंग पाडतो आणि मग आम्ही त्याच्यावरती रिडेव्हलपमेंट करतो. मग मेंबर्स बिल्डिंग खाली करतात आणि मग आपण कॉर्पोरेशनला अप्लाय करतो CC साठी, कमेन्समेंट सर्टिफिकेट
आणि मग कॉर्पोरेशन आपल्याला CC प्लिंथ देते आणि प्लिंथ दिल्यावरती आपण बांधकाम सुरू करू शकतो, म्हणजे कमेन्स करू शकतो. आणि अशा तऱ्हेने हे म्युन्सिपल कॉर्पोरेशन म्हणजे प्रायव्हेट लँड्स जिकडे आहेत, ज्यांचं टायटल स्वतःच्या नावावरती आहे, तिथे हे प्रकार अशा प्रकारे रिडेव्हलपमेंट होतं. आणि मग म्हाडामध्ये आता जसं पटवर्धन साहेबांनी सांगितलं की म्हाडाचे काही विशिष्ट आहेत, तिकडे आपण जर बघितलं तर तिथे 99 इयर्सचं लीज आहे, ज्याला आपण परपेच्युइटीमध्ये बोलतो. मग 99 इयर्सचं लीज आहे. मग आपल्याकडे प्रायव्हेट लँडला आपण कन्व्हेन्स शब्द ऐकलेला असेल किंवा डीम कन्व्हेन्स आपण बघितलेला असेल. आणि मग आपण बघितलेलं असेल, आता मगाशी सरांनी आपल्याला सर्क्युलरचा उल्लेख केला, 3 जानेवारी 2009चा सर्क्युलर आहे किंवा आपला 4 जुलै 2019चा GR आहे रिडेव्हलपमेंटचा. त्याच्यामध्ये एक शब्द अजून एक वापरलेला आहे जो इम्पॉर्टंट आहे, तो आहे जी सोसायटी एन्टायटल असेल तीच रिडेव्हलपमेंट करू शकेल, रादर तीच या सर्क्युलरचं पालन करून रिडेव्हलपमेंटच्या ॲक्टिव्हिटीमध्ये जाऊ शकेल. मग एन्टायटलमेंटमध्ये हा कन्व्हेन्स शब्द आला की जर तुम्हाला रिडेव्हलपमेंट करायचं आहे तर कन्व्हेन्स मॅन्डेटरी आहे. मग म्हाडामध्ये कन्व्हेन्स कोण देणार आपल्याला? मग म्हाडामध्ये जे आपलं लीज डीड असतं, जे सेल डीड एक्झिक्यूट करतं म्हाडा आपल्याबरोबर, जे 99 इयर्सचं लीज आपल्याला प्रदान करतं, दॅट इज अ कन्व्हेन्स. आणि तो असेल तर आणि तरच आपण रिडेव्हलपमेंट म्हाडामध्ये करू शकतो. मग हा झाला आपला टायटलचा विषय. मग तिकडे जसं कॉर्पोरेशनमध्ये आपण प्लॅन सबमिट केले आणि आपल्याकडे IOD आली, तर इथे पण तसं होतं का? तर इथे तसं नाही आहे. म्हाडामध्ये पहिला प्रकार असा आहे की म्हाडामध्ये आपण प्लॅन्स बनवतो आणि पूर्ण प्रपोजल आपलं जे आहे ते सबमिट करतो. म्हाडामध्ये सबमिट केल्यावरती तिथे पहिलं आपल्याला जे इश्यू करतात ते आहे ऑफर लेटर, म्हणजे आपला इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट आला. आणि ऑफर लेटरमध्ये ते आपल्याला सांगतात की तुम्ही एवढं आपलं प्रीमियम आहे म्हाडाचं FSIचं, ते तुम्ही पहिलं भरणं करा आणि भरून झाल्यावरती तुम्हाला आम्ही सेकंड लेटर जे इश्यू करणार आहोत ते आहे NOC. म्हणजे तिकडे IODच्या अगोदर 2 स्टेप्स आहेत. पहिलं आहे ऑफर लेटर आणि दुसरे आहे NOC. ऑफर लेटर दिल्यावरती तुम्ही ते ऑफर ॲक्सेप्ट केलीत आणि ते पैसे भरणं केलं, म्हाडामध्ये तुम्ही ते पैसे भरलेत की म्हाडा तुम्हाला देते नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट फॉर रिडेव्हलपमेंट. मग तुम्ही IODसाठी अप्लाय करायचं आणि मग IODचे प्लॅन सबमिट करून IOD मिळवायची. म्हाडामध्ये IODच्या म्हणण्यापेक्षा इंटिमेशन ऑफ डिसअप्रुव्हल हे नेगेटिव्ह टर्म आहे. म्हाडामध्ये IOA करतात, इंटिमेशन ऑफ अप्रुव्हल देतात. आणि IOA मिळाल्यावरती सेम प्रोसिजर आहे. मग आपण मेंबर्सना सांगतो की तुम्ही आता बिल्डिंग जी आहे ती वेकेट करा आणि वेकेट करून झाल्यावरती मग आपण CCसाठी अप्लाय करतो, बिल्डिंग डिमॉलिश करून, आणि मग तिकडे CC मिळतं. पुढचा जो प्रकार आहे तो ऑलमोस्ट सगळ्या कॉर्पोरेशनसारखा सेम आहे. तर हे असं म्हाडाचं थोडंसं स्ट्रॅटेजी आपलं आहे. करेक्ट. धन्यवाद ॲडव्होकेट परब साहेब. आज आपल्याकडे ॲक्च्युली महाराष्ट्रातले डॉक्टर मसे साहेब मुंबईहून येणार होते, त्याचप्रमाणे माने साहेब येणार होते. पण दुर्दैवानं म्हाडाच्या भरतीमध्ये काही गडबड झालेली आहे, आपण सगळ्यांनी TVवर बघत असेल, आणि त्याच्यामुळे ते सगळ्या त्यांची प्रक्रिया चालू आहे आणि हे चालू आहे. त्यामुळे त्यांना प्रेस कॉन्फरन्स वगैरे घ्यायचे, इतर सगळ्या इन्व्हेस्टिगेशन चाललं आहे, लिकेज वगैरे करायचं. त्यामुळे दोघांनी त्यांची अनसमता झाली. तर त्यातनं जर माने साहेब आले तर आपल्याकडे भेटतीलच, कारण पण ते आपल्याला दोघंही केव्हाही अवेलेबल आहेत. आणि आज आपल्याकडे इतर तर तज्ज्ञ आहेतच, म्हणून आपण तो विषय पुढे घेऊया. कारण रिडेव्हलपमेंटमध्ये म्हाडाच्या याच्यात कसं आहे, बऱ्याचशा ठिकाणी आता बिरोडाच्या ठिकाणी गोखलेनगर तिथे 2.5 FSI ऑलरेडी इलिगल बांधूनच टाकलेलं आहे, पण काही ठिकाणी अजून काही बांधलेलं नाही आहे. त्याच्यामुळे हे सगळ्या लोकांना एकत्र आणून करणं वगैरे फार मोठी प्रक्रिया असते आणि याच्यात मोठा विषय आहे. आपण विश्वास कुलकर्णी सर पण त्या म्हाडाचे ॲक्च्युली लायसन आहे, त्यांचे तज्ज्ञ आहेत, त्यांनी त्याच्यात भरपूर काम केलेलं आहे. म्हाडासाठी आम्ही म्हाडाची कामं बरीच वर्ष करतो आहोत, म्हणजे डेव्हलपमेंट करतो आहे, रिडेव्हलपमेंट करतो आहे, सगळं करतो आहे. परंतु म्हाडासाठी ॲडिशनल FSI अडीच देव करण्यात आलेला, याला 10 वर्ष झाली. ही अशासाठीच दिला केला FSI वाढवून. म्हाडासाठी सेपरेट GR काढला आहे गव्हर्नमेंटने, सेपरेट रूल काढलेला आहे. सेपरेट GR प्रमाणे म्हाडाच्या ज्या वसाहती आहेत त्या सगळ्यांना 2.5 FSI हा ग्रॉसवरती दिलेला आहे. म्हणजे त्यातले रस्ते वजा करायचे नाहीत, त्यातले ओपन स्पेस वजा करायचे नाहीत, असं न करता 2.5 FSI दिलेलं आहे. अशाप्रमाणे डेव्हलपमेंट मुंबईला चालू झालेली आहे. आणि परंतु त्याच GRमध्ये अशा बऱ्याच गोष्टी लिहिल्या गेलेल्या आहेत की ज्या अडचणीच्या आहेत, की 2.5 FSI झाला म्हणजे ॲक्च्युली नेटवरती 4पर्यंत जातो. त्यामुळं म्हाडाच्या वसाहतीमध्ये राहणाऱ्या सभासदांना अशी कल्पना झाली की आपल्याला आता 2.5 पट घर मिळणार. परंतु तसं नसून टोटल FSI हा 2.5 राहणार आहे. त्यांना किती FSI द्यायचा याच्यावरती मर्यादा घातलेली आहे.
त्याच जी आरमध्ये, आणि ते काहीतरी दीडपट का दुप्पट अशीच आहे आणि त्याला बरंच कॉम्प्लिकेटेड कॅल्क्युलेशन्स आहेत की 4000 मीटरचा प्लॉट असल्यास 40%, त्याच्यावरचा असेल तर 50%, असे बरेच उदाहरणं त्यांनी दिलेली आहेत आणि वेगवेगळे क्रायटेरिया लावलेले आहेत. परंतु या कुठेही यांना FSI जो मिळतो अडीच, हा प्रायव्हेट रिडेव्हलपमेंट सोसायटी जेव्हा करते तेव्हा प्रत्येक FSIसाठी पैसे मोजावे लागतात. म्हणजे काही प्रीमियम FSI असतो, काही TDR असतो, काही ॲन्सिलरी FSI असतो. या सगळ्या गोष्टीसाठी पैसे मोजावे लागतात. म्हाडाला हा FSI हा पूर्णपणे कुठलीही किंमत न मोजता उपलब्ध होतो, हे जाणण्यासारखं आहे. परंतु त्याचबरोबर इतर असणाऱ्या जाचकाठी पाहिल्यानंतर एकही रिडेव्हलपमेंटची स्कीम म्हाडाची पुण्यामध्ये झालेली नाही, मुंबईमध्ये झालेली आहे. कारण मुंबईमध्ये त्याने एक GRला GR असा काढला की जो काही वाढीव FSI मिळणार आहे त्याचे पैसे म्हाडाकडे जमा करायचे आणि ते उपलब्ध त्या बिल्डरला किंवा जो डेव्हलपर आहे किंवा जर सोसायटी असेल तर सोसायटीला उपलब्ध होईल. परंतु पुण्यात अशा तऱ्हेचं सर्क्युलर नाही. त्यामुळं पुण्यात ज्या काय, आणि आता पुण्यातल्या मोठ्या सोसायटी आहेत, लोकमान्य नगर आहे, लक्ष्मीनगर आहे, गोखले नगर आहे, संत तुकाराम नगर आहे, याचा अभ्यास करून त्याचं मत देण्यासाठी आमची नेमणूक करण्यात आली होती. ते नेमणूक केल्यानंतर आमचं असं लक्षात आलं की बऱ्याचशा ठिकाणी पूर्ण FSI वापरून अनथराईज्ड बांधकामं भरपूर झालेली आहेत. तर पूर्ण FSI वापरला आहेच त्यांनी, आणि अडीच FSI काय जास्त अनथराईज लक्ष्मीनगरमध्ये झालेलं आहे, संत तुकाराम नगरमध्ये झालेलं आहे, पण लोकमान्य नगरमध्ये झालेलं नाही आहे, नेताजी नगरमध्ये झालेलं नाही आहे. तर बरेचसे असे पण आहेत की ज्या ठिकाणी झालेलं नाही आहे, पण ते तिथं वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहेत. ते केला होता लेआउट, हा संबंध सोसायटीसाठी केला होता, मोठा 50-60 एकराचा लेआउट होता. नंतर त्याचे तुकडे करून एक लेआउट मंजूर केला की ज्यामुळे प्रत्येक बिल्डिंग ही सेपरेट प्लॉट धरली झाली, आणि सेपरेट प्लॉटवर वाढीव FSI वापरणं हे दुरापास्त होतं. टेक्निकली स्पीकिंग लोकमान्य नगरचं समजा उदाहरण घेतलं, 40-50 एकरामध्ये अडीच FSI किंवा 4 FSI बांधून इमारती बांधणे सहज शक्य आहे. हे सहज शक्य आहे आणि पॉसिबल पण आहे. परंतु 600 मीटरमध्ये 4 FSI वापरणं हे शक्य नाही आहे. हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी लोकांनी एकत्र येणं गरजेचं आहे, एकत्र येऊन पुढे जाणं हे गरजेचं आहे. एकत्र येऊन लेआउट तरी पास करावा. लेआउट पास करताना प्रत्येक बिल्डिंग अशी प्रत्येक सोसायटीला अलॉट किंवा 1-2 ग्रुप सोसायटीला अलॉट करावी आणि त्यांनी त्यातनं म्हणजे पुनर्निर्माण व्हावं अशी अपेक्षा आहे. असं करायला पाहिजे, तर हाच एक मार्ग उपलब्ध आहे. दुसरा मार्ग उपलब्ध आहे असं मला वाटत नाही. आणि असं एकत्र न येण्यामुळे आणि त्या क्लिष्ट नियमांमुळे कुठली रिडेव्हलपमेंट म्हाडाच्या सोसायटीची पुण्यामध्ये झालेली नाही. मुंबईमध्ये थोडीफार झालेली आहे, परंतु म्हाडाला चालना देण्यासाठी नवीन नियम करण्यात आले. तो 2.5 FSIचा 3 गेला, UDPCRमध्ये 3 केलेला आहे, पण तो सुद्धा अजून चालना देण्या इतका योग्य झालेला आहे असं मला वाटत नाही. असं म्हाडाबद्दल लोकांनी एकत्र येणं जास्त गरजेचं आहे. धन्यवाद विश्वास कुलकर्णीकर. मला कल्पना आहे की कारण मी स्वतः लहानपणापासून लोकमान्य नगरमध्ये राहिलो आहे आणि एवढ्या आमच्या इकडं 60 बिल्डिंग्स आहेत आणि तिथे एवढ्या 60 बिल्डिंग्स आणि 800 फ्लॅट्स लोक एकत्र येणं फार अवघड असतं आणि पण आमच्या इकडं प्रयत्न चालला आहे. सुदैवानं तिथे बेकायदेशीर बांधकाम कुठलंही झालेलं नाही आहे. 60 वेगवेगळ्या सोसायटी आहेत आणि त्याचा आता प्रत्येकाचं कन्व्हिन्स झालेलं आहे. आम्ही ऑफर्स मागतोय, टेंडर मागतोय, फिजिबिलिटी रिपोर्ट मागतोय. पण जसं तुम्ही आत्ता म्हणालात की म्हाडाचं 2.5 FSI किंवा 3 FSI दिलेला आहे, पण त्याला
कंडिशन्स अप्लाय म्हणजे स्टार दिलेलं आहे आणि ही गट ही गट ही गट आणि याच्यासाठी मुंबईमध्ये वेगळ्या गोष्टी आहेत म्हणून मुंबईमध्ये ते चांगल्या पद्धतीनं सक्सेसफुल झालेलं आहे आणि मुंबईतले रेट्स जास्ती आहेत म्हणजे सेलचे रेट्स विक्रीचे रेट जास्ती आहेत पुण्यामध्ये ते व्हायबल होतं या मध्यंतरी या सगळ्या रेरा नोटबंदी आणि नंतरचं जे आता करोनामुळे त्याला सेटबॅक बसला आहे पण मला खात्री आहे की याच्यात नवतर होईल आम्ही पण गव्हर्नमेंट लेवलला प्रयत्न करतो आहे आणि त्याच्यात काही सुधारणा करण्यासाठी आम्ही ऑलरेडी त्याच्यासाठी घेतलो आहे तऱ्हेने रिडेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट इम्प्लिमेंट करणं अशी यंत्रणा म्हाडाकडे सुद्धा उपलब्ध नाही आहे तर त्यांना नाही हे दुर्दैव ॲक्च्युली म्हाडानीच आमची मागणी अशी आहे की म्हाडानी लेआउट करून द्यावं. म्हाडानी स्वतः लेआउट करायला पाहिजे अशीच मागणी आम्ही परत शासनाकडे करतो पण आता ते वेगळे विषय तो आता या फॉर्म मध्ये एक पत्र पाठवलं होतं त्याप्रमाणे म्हाडाच्या रिडेव्हलपमेंटला चालना मिळण्यासाठी काय काय करायला पाहिजे हे लिहून दिलं होतं बरोबर आहे तर म्हाडा शुड बी कॅन बी नोडल एजन्सी याच्यासाठी आपण काय करणार आहोत एक पुण्यातल्या सगळ्या म्हाडांच्या मतासाठी आपण एक वेगळा परिसंवाद आपण घेणार आहोत आता एक करोनाच्या पार्श्वभूमीवर हा आता आपण परिसंवाद घेतला आपण रिडेव्हलपमेंट आणि सेल्फ रिडेव्हलपमेंट तर या याच्यात आता आपण पहिला फेजमध्ये आपण आता माझ्या मते इथं थांबूया या निमित्तानं आम्ही हा एक पुनर्विकासानं मार्गदर्शिका काढलेली आहे आणि याच्यात गव्हर्नमेंटचे सगळे सर्क्युलर्स म्हणजे 2019चा GR आहे त्याच्यात रिडेव्हलपमेंट सेल्फ रिडेव्हलपमेंट याच्यात सगळे GRs आहेत प्लस म्हाडासाठी कुठली नियमावली हे काढलेलं आहे आणि हे सगळी मार्गदर्शिका 150 रुपयाला आहे सगळे सर्क्युलर्सपासनं त्या रिडेव्हलपमेंटच्या मिटिंग्स पहिला ड्राफ्ट दुसरा ड्राफ्ट तिसरा ड्राफ्ट हे सगळं आपण उपलब्ध केलेलं आहे आणि आज या याच्यात तुम्हाला कन्सेशनल रेटमध्ये 100 रुपयामध्ये उपलब्ध आहे एरवी आमच्या ऑफिसमध्ये उपलब्ध आहे याचा आपण जरूर भाग घ्यावा माझ्या मते आपण हे पहिलं इंट्रोडक्टरी सेशन आपलं आपण इथं थांबवूया